म्हणजे जेव्हा चलन वाढ किंवा किमतीमध्ये वाढ होते त्याच्यापासून जर तुम्हाला सेफ राहायचं असेल तर सोन्यासारखा दुसरा पर्याय नाही. डॉलरवरचं लोकांचं विश्वास उडला आहे. हो. का तर युक्रेन आणि रशियाचं वॉर झालं त्यावेळेला वेस्टर्न देशांनी सांगितलं की आमच्याकडे जे रशियाचे ॲसेट्स आहेत ते आम्ही हस्तगत केले. जगामध्ये जे वॉर्स सुरू झालेले आणि जेव्हा जेव्हा जगामध्ये अनसर्टन्टी येते तेव्हा सगळे लोक सोन्याकडे वळतात. किमती आता कमी होतील का अशाच चढत राहतील? हो, अशाच चढत राहतील. फक्त गेल्या 2 वर्षात ज्या स्पीडने वाढल्या बरोबर त्या स्पीडने कदाचित नाही वाढणार, पण सोन्याच्या किमती लॉंग टर्ममध्ये वाढत राहतील. आज आपल्या देशामध्ये सोन्याची डिमांड अंदाजे दर वर्षाला 700 ते 800 टन आहे. ॲडिशनल सोन्याची वाढ इंडियामध्ये आपल्याला बघायला मिळते. ही प्युअरली डॉलर आणि रुपयाच्या एक्सचेंज रेटमुळे. त्यामुळे डॉलर रुपया एक्सचेंज रेट जर डॉलर स्ट्रॉंग झाला आणि रुपया वीक झाला तर सोन्याच्या किमती 100% वाढणार. माझ्या मते त्यांचे 100 रुपये जर त्यांच्याकडे ॲसेट असेल तर त्यातले 4 ते 5% फक्त सोन्यामध्ये त्यांनी ठेवलेले आहेत. तर ते हळूहळू वाढवून 10% जाऊ शकेल अशी आशंका आहे. ह्याचा अर्थ सोन्याच्या किमती वाढतील. बऱ्याचदा लोक मला विचारतात, अहो ते तुम्ही दागिना इन्व्हेस्टमेंट म्हणता पण त्याच्यामध्ये मेकिंग चार्जेस असतात, त्याचं काय? प्रत्येकाच्या घरामध्ये तिजोरीमध्ये जुनं सोनं स्त्रीधन ठेवलेलं असतं. त्या ॲसेटची किंमत वाढते. त्यामुळे स्त्रियांना सोनं वाढलं, किंमत वाढली तर त्याचा आनंद होतो, धसका नाही घेत. येणारी दिवाळी आणि त्यानंतरचा लग्न सराईचा हंगाम. भारतातले सण उत्सव म्हणजे नुसता झगमगाट, उत्साहाचं नवं पर्व. खरं तर अशा वेळी घराघरामध्ये एकच शब्द ऐकायला मिळतो, तो म्हणजे सोनं. होय, दागदागिन्यांची खरेदी म्हणजे एक सोहळा असतो, एक भावना असते. पण ह्या सोन्याच्या दरात आत्ता दरवाढीचं सावट दिसतंय. रोजच्या रोज चढणाऱ्या ह्या दरांनी सर्वसामान्यांची झोळी थोडीशी हलकी केली आहे खरी, पण तरीही सोन्यात गुंतवणूक करणं ही एक आज स्मार्ट मूव्ह समजली जाते. मग प्रश्न पडतो की सोनं खरंच डेड इन्व्हेस्टमेंट आहे का? सोनं 1.5 लाख तोळं होणार का? आत्ताच खरेदी करायचं की थोडंसं थांबायचं? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधायला आज आपण मधुराष्ट्र पॉडकास्टमध्ये आमंत्रित केलं आहे वामन हरी पेठे ज्वेलर्सचे पार्टनर आशिष पेठे यांना. सगळ्यात अगोदर आपण त्यांचं आपल्या ह्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या मधुराष्ट्र पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. मधुराष्ट्र पॉडकास्टचा आजचा एपिसोड कशावर आहे हे आता तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. सोन्याचे वाढते दर, त्याचबरोबर सोन्यात गुंतवणूक कशी करावी, या सगळ्याबद्दल आज आपण मधुराष्ट्र पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी मधुरा. मधुराष्ट्र पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण सोन्याच्या वाढत्या दरांबद्दल, त्याचबरोबर सोन्यात गुंतवणूक कशी करायची ह्याबद्दल तर आशिष सरांकडून अधिक माहिती आणि चर्चा जाणून घेणारच आहोत. पण आशिष पेठे सरांबद्दल आपण थोडक्यात माहिती देऊयात. आशिष पेठे सर हे वामन हरी पेठे ज्वेलर्सचे पार्टनर आहेत. ब्रँडला एका नव्या स्तरावर त्यांनी पोचवलेलं आहे. त्याचबरोबर विश्वासाचं नातं ग्राहकांसोबत वामन हरी पेठे ज्वेलर्सने तयार केलं. वामन हरी पेठे ज्वेलर्स हे नाव उच्चारलं की घरातल्या एका लाडक्या दागिन्याची आठवण नक्कीच आपल्याला होते. अगदी तुमच्या दालनातही असाच एखादा खास दागिना नक्कीच असणार. 1909 पासून सुवर्ण व्यवसायात त्यांनी अविरत अशी सेवा सुरू केली आहे. आज ही परंपरा मोठ्या प्रमाणात आहे. आज 3 राज्यांमध्ये 30पेक्षाही अधिक आउटलेट वामन हरी पेठे ज्वेलर्सचे आहेत आणि विश्वासाचं नातं त्यांनी निर्माण केलं आहे. आणि हे नातं अधिक मजबूत करणारे आणि ब्रँडला एका वेगळ्या उंचीवर नेणारे आशिष पेठे सर गेल्या 30 वर्षांपासून ह्या क्षेत्रामध्ये अगदी अविरतपणे कार्य करत आहेत. चला तर सोन्याच्या भविष्यात डोकावत, गुंतवणुकीचा सुवर्ण मार्ग शोधत आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवत आजचा मधुराष्ट्रचा पॉडकास्ट आपण सुरू करूयात. पण पुन्हा एकदा आठवण, ती म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा,
शेअर करा आणि लाईक करा. तेव्हा लगेचच सुरू करूयात आजचा मधुराष्टकचा पॉडकास्ट. आशिष सर, आपण थेट विषयाला सुरुवात करूया, कारण की वामन हरी पेठे ज्वेलर्स म्हटलं की विश्वासाचं नातं आहे, सोनेरी क्षणांचे सोबती आहेच. पण सगळ्यात पहिला प्रश्न मला, कारण आज सगळ्यांना थोडीशी धाकधूक आहे, सोनं दिवाळीपर्यंत 1.5 लाखांपर्यंत पोहोचणार का? मग आत्ताच सोनं खरेदी करायचं की थोडंसं थांबायचं? नमस्कार, थँक्स. तुम्ही मला तुमच्या पॉडकास्टवर बोलवलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. सोनं हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. स्त्रियांसाठी तो अलंकार म्हणून, पुरुषांसाठी गुंतवणूक म्हणून. तर सर्वप्रथम माझ्या मते आपण हे समजून घ्यायला पाहिजे की सोन्याला अनेक चेहरे आहेत. म्हणजे आपण नुसतं सोन्याचे दागिने अशाने बघतो, पण सोन्याचे अनेक चेहरे आहेत. त्या सर्वांगीण जर सोन्याकडे बघायला गेलं तर सर्वात प्रथम म्हणजे सोनं हे हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन असं म्हटलं जातं. बरं. म्हणजे जेव्हा चलनवाढ किंवा किमतीमध्ये वाढ होते त्याच्यापासून जर तुम्हाला सेफ राहायचं असेल तर सोन्यासारखा दुसरा पर्याय नाही. एक उदाहरण द्यायचं झालं तर 25 वर्षापूर्वी एखादा मुंबईतला फ्लॅट्स होता, त्याची किंमत तुम्ही पाहिली तर त्यावेळेला समजा एखादा फ्लॅट 5 लाख रुपयात मिळत असेल, म्हणजे 1 किलो सोन्याला 5 लाख रुपये लागायचे. आणि आज त्याच फ्लॅटची किंमत 1.25 कोटी रुपये झाली. म्हणजे जर 1 किलो सोनं तुम्ही घेतलं असतं, त्या 1 किलोमध्ये तुम्हाला एक फ्लॅट आला असतात. आज त्याच 1 किलो तुम्हाला तो फ्लॅट मिळतो. याचा अर्थ जी काही चलनवाढ झाली त्याच्यापासून तुम्हाला प्रोटेक्शन मिळालं. त्यामुळे जगभरामध्ये सोन्याकडे ॲज हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन म्हणून पण पाहिलं जातं. दुसरं म्हणजे इन्व्हेस्टमेंट. कारण तुम्ही जर गेल्या 20 वर्षात पाहिलं तर सोन्याने ॲक्च्युली सेन्सेक्सला बीट केलेलं आहे. म्हणजे सोन्याची दरवर्षीची वाढ असते, क्युम्युलेटिव्ह म्हणतो आपण, तर ती साधारण 17% आहे गेल्या 20 वर्षाची. आणि सेन्सेक्सची 15% आहे. 2% जास्त आहे. 2% जास्तीच आहे सोन्याची. त्यामुळे हे इन्व्हेस्टमेंटचा जो फेज आहे त्याच्याकडे पण सोन्याचं महत्त्व आहे. आणि तसं करताना पूर्वी लोक असं म्हणायचं की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या साधारण 5-7%, 8% सोनं असलं पाहिजे. पण आत्ताचे जे अनसर्टन टाईम्स आहेत त्याच्यामध्ये लोक म्हणतात की ऑलमोस्ट तुमचं 15%, 17%पर्यंत तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटमध्ये सोन्याचा भाग हा असला पाहिजे. तिसरं म्हणजे स्टोअर ऑफ व्हॅल्यू. सोन्याची महत्त्वाचं आहे म्हणजे की तुमच्याकडे आज 5-25 लाख रुपये असतील तर ते नोटा कुठे ठेवणार, काय करणार, बँकेत ठेवणार. तर ते एवढ्याशा एका 100 ग्रॅमच्या बिस्किटमध्ये तुम्हाला आज 12 लाख रुपये तुमचे स्टोअर होऊ शकतात. त्यामुळे तुमची संपत्ती, स्थावर जंगम कुठे स्टोअर करायचं असेल तर त्याच्यासाठी पण सोन्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर चौथं म्हणजे एक ॲसेट म्हणून बघितलं. तुमची ॲसेटच्या नावाखाली सरकारने पण सोन्याला एक काय म्हणतात ॲक्सेप्टन्स दिलेलं आहे. आणि 5वं आणि अतिशय महत्त्वाचं आपल्या कॉमन माणसासाठी ते म्हणजे इन्शुरन्स. त्यामुळे सोन्याकडे इन्शुरन्स म्हणून बघतात की कधी अडीअडचणीला, कधी मध्यरात्री तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सोनं इनकॅश करून त्यातनं तुम्हाला अडचणीच्या बाहेर तुम्हाला पडता येतं. पण तुमच्या अडीअडचणीसाठी सोनं हे इन्शुरन्स म्हणून पण काम करतं. तर असे एवढे सगळे त्याचे काय म्हणतात कंगोरे किंवा त्याचे चेहरे असल्यामुळे तुम्ही जो मला प्रश्न विचारलात की आता सोन्याचं काय आणि वाढणार का, तर त्याचं उत्तर सोपं हो किंवा नाही असं नाही आहे. कारण एवढे सगळे फॅक्टर्स असतात, त्याच्यामुळे त्याचा प्रत्येकाचा सोन्यावरती इफेक्ट होत असतो. आता सध्या काळामध्ये तुम्ही पाहिलं तर गेल्या वर्षापासून आत्तापर्यंत ऑलमोस्ट 48 ते 50% सोन्याच्या किमतीत वाढ झाली. त्याच्या मागच्या वर्षी साधारण 28 ते 30% वाढ झाली. ही ॲस्ट्रॉनॉमिकल प्राईस राईज आहे. ही साधारण 1980च्या आसपास आपण पाहिली होती. त्याच्यानंतर अशी सोन्याची दरवाढ ही कुठेच पाहिली नव्हती. आणि सोन्याच्या दरवाढीचं जर मूळ तुम्हाला बघायचं असेल तर आपल्याला साधारण 1972कडे जायला लागेल. आणि त्यातलं सर्वात महत्त्वाचा जो बदल झाला होता जगामध्ये की त्याच्या आधी जी आपलं चलन किंवा आपण फियाट करन्सी म्हणतो, म्हणजे रुपया असो किंवा जॅपनीज येन असो, पाऊंड असो, युरो असो किंवा US डॉलर असो,
हे आपण ज्यांना रुपये पैसे म्हणतो ह्या फियाट करन्सीज आहेत. बरं. त्याच्यामध्ये त्या देशाचा गव्हर्नर म्हणतो की मी ज्याच्याकडे ही नोट आहे त्याला मी तेवढे पैसे देण्याचे मी तुम्हाला प्रॉमिस देतो. हे फियाट करन्सी. तर साधारण 1970-72च्या काळात अमेरिकेचे प्रेसिडेंट निक्सन होते. तर त्यांनी असा रूल काढला की आजपासनं आमची जी करन्सी आहे त्याला जे गोल्डचं बॅकिंग होतं त्या दोन्हीपासनं मी विभक्त करतो. बरं. म्हणजे त्याच्या आधी काय होतं की तुमच्याकडे जेवढं सोनं आहे त्याच्या व्हॅल्यू एवढेच तुम्ही डॉलर छापू शकता. बरोबर बरोबर. सो डॉलर वॉज गोल्ड बॅक्ड. पण 72 साली त्यांनी गोल्डचं आणि डॉलरचं रिलेशन सेपरेट केलं. तेव्हापासून जर तुम्ही पाहिलं तर डॉलरची किमती वाढत जाते. कारण त्याचं गोल्ड बॅकिंगशी काही संबंध नाही. त्यामुळे त्यांना जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा ते डॉलर छापत होते. त्याच्यामुळे सोन्याची किंमत, डॉलर प्रणित सोन्याची किंमत ही वाढत जाते. आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये डॉलरवरचं लोकांचं विश्वास ओढला आहे. हो. का तर युक्रेन आणि रशियाचं वॉर झालं त्यावेळेला वेस्टर्न देशांनी सांगितलं की आमच्याकडे जे रशियाचे ॲसेट्स आहेत ते आम्ही हस्तगत केले. काय $1 ट्रिलियन आसपास, एक्झॅक्ट आकडा नाही माहिती, पण ते आम्ही सीज केले आणि ते पैसे आम्ही युक्रेनला देऊ तुमच्या विरोधात लढण्यासाठी. तर त्याच्यामुळे हे रशियाशी झालं, पण त्याचा मानसिक इफेक्ट हा जगभरातल्या देशांवरती झाला. बरोबर. की त्यांना अशी भीती वाटायला लागली की कदाचित माझं कोणाशी युद्ध झालं किंवा काही माझं कोणाशी वितुष्ट आलं तर माझे जे ॲसेट्स बाहेर आहेत ते केव्हाही कॉन्फिस्केट होऊ शकतात. ती भीती आल्यामुळे लोक त्यांचं सगळं सोनं परत त्यांच्या देशात मागवायला लागले. जसं इंडियानी लंडनमधलं सोनं मागवलं तसं जर्मनीनी अमेरिकेतलं सोनं परत मागवून घेतलं. आणि ह्याच्यापूर्वी डॉलर ह्या फॉर्ममध्येच आपले ॲसेट्स हे सगळ्या रिझर्व्ह बँक ठेवत होत्या. पण हे अशा काही घटना घडल्या की त्यामुळे डॉलरवर आपण सगळे इन्व्हेस्ट केले आणि उद्या अमेरिकन काहीतरी वेगळी विचारसरणी अवलंबली तर आपला प्रॉब्लेम होईल. त्यामुळे लोक हळूहळू त्यांच्याकडे असलेले जे ॲसेट्स असतात त्याच्यामधलं सोन्याचं प्रमाण वाढवायला लागले. बरं. सोन्याचं प्रमाण वाढवायला लागल्यामुळे अचानक सोन्यामध्ये डिमांड आणि सप्लायचा इम्बॅलन्स व्हायला लागला. त्याचं तुम्हाला अंदाज देण्यासाठी समजा मी बोललो की 3,500 टन हे सोन्याचं वर्षाला प्रोडक्शन होतं. त्यातला 1000 टन ऑलमोस्ट ह्या सगळ्या जगातल्या सेंट्रल बँक्स खरेदी करतायत. बरं. जे पूर्वी 400-500 होतं. त्यामुळे अचानक डिमांड एवढी वाढल्यामुळे सोन्याच्या या किमती वाढायला लागल्या. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट असा आहे, थोडं विस्तृत उत्तर देतो. हो अगदी. पण तिसरा पॉईंट असा आहे की जगामध्ये जे वॉर्स सुरू झालेले आहे आणि जेव्हा जेव्हा जगामध्ये अनसर्टन्टी येते तेव्हा सगळे लोक सोन्याकडे वळतात. हो. हा म्हणजे इट्स अ प्रूव्हन रेकॉर्ड की एनी अनसर्टन्टी पीपल मूव्ह टू गोल्ड. हा एक सपोर्ट झाला. चौथा पॉईंट असा आहे की अमेरिकन इकॉनॉमीमध्ये इंटरेस्ट रेट आता ते कमी करणार आहेत. ट्रम्प अजूनच फोर्स करतोय त्यांच्या रिझर्व्ह बँकेला की तुम्ही इंटरेस्ट कमी करा. इंटरेस्ट कमी झाल्याने फरक काय होतो, ते इंटरेस्ट कमी झाल्यामुळे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते मोठे पैसे घेऊन बसलेले आहेत ते पूर्वी US बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करतात. बरं. की त्यांना जे काय 3.5-4% इंटरेस्ट मिळतो तो इंटरेस्ट समजा 0.5% कमी झाला तर त्याचा अट्रॅक्टिव्हनेस कमी होतो. त्यामुळे तो पैसा US बॉन्डमधनं बाहेर पडून सोन्यामध्ये जातो. ह्या 4-5 कारणांमुळे सोन्यामध्ये एक स्ट्रक्चरल रॅली आलेली आहे. बरं. की असं नाही की थोडेच काहीतरी याच्यात स्पाईक आला आणि पुन्हा खाली झालं आणि सेटल झालं सोनं, पुन्हा होतं तिकडे आलं, असं नाही आहे. या सगळ्या फॅक्टर्समुळे असं म्हणता येईल की देयर इज अ स्ट्रक्चरल रॅली इन गोल्ड. लोकांचा सोन्यावरचा विश्वास वाढलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना आपल्या घरामध्ये सोन्याचं जसं महत्त्व आहे तसं जागतिक अर्थव्यवस्थेत किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेत तेवढंच सोनं महत्त्वाचं झालं आहे. त्याच्यामुळे हा जो डिमांड सप्लाय इम्बॅलन्स आहे आणि ज्या ज्या आत्ताच्या गोष्टी सांगितल्या त्या पुढच्या 5-10 वर्षात तरी कुठे जाताना मला दिसत नाहीत. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता देतो की किमती आता कमी होतील का अशाच चढत राहतील, तो अशाच चढत राहतील. फक्त गेल्या 2 वर्षात ज्या स्पीडने वाढल्या बरोबर त्या स्पीडने कदाचित नाही वाढणार, पण सोन्याच्या किमती लॉंग टर्ममध्ये वाढत राहतील.
मग आत्ता मी जसा दुसरा त्यालाच कनेक्टेड प्रश्न विचारला, मग सोनं आत्ता खरेदी करणं योग्य आहे का, की थोडंसं अजून थांबावं? याच्यामध्ये 2 प्रकारचे लोक असतात जे सोन्याच्या बाबतीत मी पैसे टाकू का विचार करतात. एक म्हणजे इन्व्हेस्टर, बरोबर, की जो लॉंग टर्म आहे, आणि दुसरा ट्रेडर, की जो म्हणतो आत्ता खूप सोनं वाढतंय, मी आत्ता पैसे टाकतो आणि 3-4 महिन्यात थोडं वाढलं की मी ते लिक्विडेट करून नफा करून बाहेर जातो. तर हा जो ट्रेडर आहे त्याच्यासाठी आत्ता राईट टाईम नाही आहे. बरं, कारण ऑलरेडी एका लेवलला सोनं आलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात त्याला वरखालीमध्ये कदाचित नुकसान लागू शकतं. सो असे जे ट्रेडर्स आहेत दे हॅव टू बी व्हेरी केअरफुल. त्यांनी सांभाळायला पाहिजे आणि ॲट देअर ओन रिस्क ते इन्व्हेस्ट करू शकतात. पण जे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांना लॉंग टर्म आहे, आता लग्न सराई येईल किंवा दिवाळी येईल, तर कॉमन कस्टमर विचारतात अहो मी घेऊ का? तर लग्नात जी तुमची खरेदी होती ती 100% लॉंग टर्म असते. बरोबर, कारण तुम्ही लग्नात घेतलेले दागिने 99% तुमच्या पुढच्या पिढीला, मुलीला किंवा येणाऱ्या सुनेला हे देत असतात. त्यामुळे मिनिमम 20-25 वर्षाचं होरायझन तुमच्याकडे आहे. आणि गेल्या 100 वर्षात जर तुम्ही किमती पाहिल्यात तर मधले 1-2 वर्ष फक्त सोडलीत तर कंटिन्युअसली सोन्याची प्राईस ही वरच जात असते. बरोबर आहे. कारण या भूतलावर म्हणायला गेलो तर सोन्याचा सप्लाय हा फायनाईट आहे. जितकं जमिनीखाली सोनं आहे अनेक अब्जावधी वर्षापासून तिथे साठलेलं, ते लिमिटेड सोनं आहे. बरं, तेवढंच सोनं आपण काय म्हणतात जगात वापरू शकतो किंवा यूज करू शकतो, सर्क्युलेट होऊ शकतं. त्यामुळे अशी गोष्ट की ज्याचा सप्लायच फायनाईट आहे त्याच्या किमती नॅचरली ह्या वाढत जाणार. तेव्हा तुम्ही लॉंग टर्म 2-5 वर्ष 10 वर्षाच्या होरायझनी घेत असाल आणि तुम्ही लग्नात दागिने घेता ते तर स्पेसिफिकली लॉंग टर्मसाठीच घेता, तर त्यांना आत्ता सोनं घ्यायला काही हरकत नाही. 1-2 महिन्यात म्हणजे दिवाळीनंतर लग्न सरायला त्यांना सोनं घ्यायला काहीच हरकत नाही. आता हे तुम्ही सगळं म्हणताय, सर्वसामान्य जण अनेकदा असं होतं की तुमच्याकडे येऊन किंवा अनेक ज्वेलर्सकडे जाऊन भिशीमध्ये पैसे गुंतवून सोनं दर महिन्याला थोडं थोडं का होईना खरेदी करतात, कारण की फ्युचर बघितलं जातं. आपण हे सगळं आहे. पण सध्याची एकूणच जागतिक पातळीवरची परिस्थिती आपण आत्ता तुम्ही जसं डिस्कस केलं तसं, त्याच अनुषंगाने पुढचा मला प्रश्न आहे, जर US डॉलरमध्ये रुपया घसरला तर काय होऊ शकतं सोन्याच्या किमतींमध्ये? इंडियातल्या ज्या सोन्याच्या किमती आहेत त्याचं थोडं आपण अंडरस्टँड करायला पाहिजे की त्या ठरतात कशा. कारण आज आपल्या देशामध्ये सोन्याची डिमांड अंदाजे दर वर्षाला 700 ते 800 टन आहे. बरं, दरवर्षी 700 ते 800 टन आपल्याला सोनं वापरलं जातं किंवा इम्पोर्ट होतं. आणि त्यातनं दागिने बनवले जातात, कॉईन बनवले जातात, काही एक्सपोर्ट होतं, असं सगळं आहे. पण आपल्याकडे ह्या 700-800 टनपैकी फक्त इंडियामध्ये 2 ते 3 टनच आपल्याकडे जमिनीतनं किंवा खाणीतनं निघतं. म्हणजे इसेन्शियली आपल्याकडे 99% जो काही आपल्याला सप्लाय मिळतो तो बाहेरनं येतो. आता बाहेरनं येतो, इम्पोर्ट होतो. त्यामुळे जगभरामध्ये डॉलरमध्ये जी सोन्याची किंमत असते त्याच्यामध्ये इम्पोर्ट ड्युटी ॲड होते, त्याला रुपयाने गुणलं जातं आणि लँडिंग कॉस्ट आपल्याला येते. त्याच्यावरती प्रत्येक ज्वेलर किंवा सोनार आपली 2% मार्जिन लावून कस्टमरला विकतो. आता तुम्ही विचारलात की डॉलर आणि रुपयाच्या एक्सचेंज रेटचा परिणाम काय होणार, तर जो रेट पूर्णतः इम्पोर्टवरती डिपेंडंट आहे. त्याच्यामध्ये डॉलरची किंमत वाढली म्हणजे 83वरून आज 88-89 वर आलाय, उद्या 90-92 वर गेला, तर ते 2-3% वाढले, ते डायरेक्ट तुम्हाला सोन्याच्या किमतीत वाढताना दिसणार. म्हणजे तुम्ही इंटरनॅशनली पाहिलं तर सोन्याची किंमत गेल्या काही महिन्यांमध्ये 25 ते 28% वाढली. पण आपला रुपया 83वरून 88 वर गेलाय. त्यामुळे जी ॲडिशनल सोन्याची वाढ इंडियामध्ये आपल्याला बघायला मिळते ही प्युअरली डॉलर आणि रुपयाच्या एक्सचेंज रेटमुळे. त्यामुळे डॉलर रुपया एक्सचेंज रेट जर डॉलर स्ट्रॉंग झाला आणि रुपया वीक झाला तर सोन्याच्या किमती 100% वाढणार. बरोबर, हे सत्य आहे. मग आत्ता जागतिक पातळीवर ज्या बँका सोनं खरेदी करतात त्याचा ह्या सगळ्यावर म्हणजे भारतातल्या सोने व्यापारावरती काही परिणाम होऊ शकतो का? नक्की. जागतिक ज्या बँका म्हणजे गव्हर्नमेंटच्या बँक्स म्हणतो आपण, ज्या आपल्याकडे रिझर्व्ह बँक आहे, बरोबर,
तर असे लोक सोन्याकडे जास्ती कॉन्फिडेंटली बघतात आणि ते जास्ती सोनं खरेदी करतात. आता उदाहरण घ्यायला गेलं तर आत्ताच एका महिन्यापूर्वी अशी घटना घडली की प्रत्येक सेंट्रल बँक्स किंवा रिझर्व्ह बँक्सकडे जेवढा ॲसेट्सचा साठा असतो म्हणजे त्याच्यामध्ये डॉलर येतात, युरो येतात, येन येतात, गोल्ड येतं आणि US ट्रेजरी बॉन्ड्स येतात. आत्तापर्यंत असं होतं की US ट्रेजरी बॉन्ड्स म्हणजे अमेरिकन गव्हर्नमेंटने दिलेले प्रॉमिसरी नोट्स की ज्याच्यावरती लोन घेतात गव्हर्नमेंट आणि त्यांना इंटरेस्ट देतात. तर तो सर्वात नंबर 1चा सेफेस्ट उपाय होता कुठल्याही सेंट्रल बँकला आपले पैसे कुठे ठेवायचे असले तर. तर गेल्या महिन्यापूर्वी असं झालं की जगातल्या सगळ्या सेंट्रल बँकचं जे US ट्रेजरी होता त्याच्यापेक्षा त्यांच्याकडे सोन्याचा साठा वाढला. दिस शोज की त्यांना सोन्यामध्ये जास्ती कॉन्फिडन्स आहे. बरोबर. आणि त्यामुळे आत्ता त्यांचं माझ्या मते त्यांचे 100 रुपये जर त्यांच्याकडे ॲसेट असेल तर त्यातले 4 ते 5% फक्त सोन्यामध्ये त्यांनी ठेवलेले आहेत. बरं. तर ते हळूहळू वाढवून 10% जाऊ शकेल अशी आशंका आहे. ह्याचा अर्थ तुम्ही जे म्हणालात की त्यांचे जे बाईंग आहे त्याचा इफेक्ट काय होईल तर अचानक खूप जास्ती मोठी डिमांड परत मार्केटमध्ये येईल आणि त्याच्यामुळे काय म्हणतात तो बॅलन्स बिघडून सोन्याच्या किमती वाढतील. त्यामुळे त्यांचं जर कंटिन्युअस बाईंग चालू असेल तर सोन्याच्या किमती डायरेक्टली तुम्हाला वाढताना दिसतील. बरं. म्हणजे ते कुठेतरी थांबणं महत्वाचं आहे. पण ते आता थांबणार नाही शकणार नाही कारण त्याची जी कारणं आहेत ती कुठे जाताना दिसत नाहीत. बरं. जसं म्हणजे एखादी कॉज आणि इफेक्ट म्हणतो तर कॉज अजून राहणार आहे पुढची काही वर्ष तर त्याचा इफेक्ट तुम्हाला जाताना दिसणार नाही. त्यामुळे जोपर्यंत अनसर्टनिटी आहे, जोपर्यंत वॉर्स आहेत, जोपर्यंत डॉलरायझेशन हा शब्द बरीच वर्ष चालू होतं की लोक डॉलरपासनं दूर जाऊन ब्रिक्स करन्सी येईल किंवा युरो डॉलरला कम्पीट करण्यासाठीच बनवला होता युरो. त्यामुळे डॉलरपासून दूर जाण्यासाठी लोक प्रयत्न करत होते पण ते होत नव्हतं. पण सोन्यामध्ये डॉलरायझेशनचा खूप मोठा भाग आहे जे आत्ता किमती वाढत आहेत त्यामुळे सेंट्रल बँक्स विल कंटिन्यू बाईंग आणि त्याच्यामुळे सोन्याची किमती वाढत जातील. हे सगळं आहे म्हणजे कुठेतरी हा सगळा परिणाम आत्ता सोन्याच्या किमतीवर होताना दिसतोय. पण आमच्यासारखी जी पिढी आहे ती फिजिकल सोनं विकत घेण्यापेक्षा डिजिटल सोनं घेण्याकडे जास्त म्हणजे कल त्यांचा वाढताना दिसतोय. तर मग हे योग्य आहे का? म्हणजे दर महिन्याला एक साधारणपणे एक सर्टन अमाऊंट सोन्यामध्ये SIPच्या स्वरूपात आपण गुंतवतो तर मग ते योग्य आहे का फिजिकल सोनं घेणं योग्य आहे? मला गंमत सांगतो जी मी SIPचं बोललात तर गेली अनेक वर्ष आमच्याकडे असे कस्टमर्स आहेत की दर महिन्याच्या 1 तारखेला येतात आणि 1 ग्रॅम सोनं घेऊन जातात, कोणी 2 ग्रॅम सोनं घेऊन जातात. असे SIPच्या पद्धतीने सोन्यामध्ये खूप पूर्वीपासनं लोक हे इन्व्हेस्ट करत आले आहेत. आता सोन्याची इन्व्हेस्टमेंट करायची अनेक काय म्हणतात ऑप्शन्स आहेत. बरोबर. जसं फिजिकल गोल्ड आहेत, ETFs आहेत, SIP आहे, डिजिटल गोल्ड आहे. तर सगळ्यांची आपापलं महत्त्व आहे. पण आज तुम्ही पाहिलात की ETFsमध्ये इन्व्हेस्ट करणारा किंवा SIPमध्ये ऑनलाईन किंवा डिजिटलमध्ये जो टाकणारा कस्टमरचा ग्रुप आहे तो फायनान्शियली लिटरेट आहे. आणि जो फायनान्शियली लिटरेट नाही आहे असा कन्झ्युमर क्लास आहे त्यांना ते फिजिकल सोनं घेणं हे जास्ती काय म्हणतात बरं वाटतं किंवा त्यांना दे हॅव कम्फर्ट की माझे सोनं माझ्या घरी आहे किंवा त्याचे दागिने करून जी घरातली स्त्री आहे ती ते एन्जॉय करू शकते. असं कुठलं दुसरं इन्व्हेस्टमेंटचं आहे की शेअर सर्टिफिकेट घालून तुम्ही काही मिळवू शकत नाही. सो इट हॅज ड्युअल काय म्हणतात बेनिफिट. दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. तुम्ही त्याचा उपभोगही घेऊ शकता आणि ती इन्व्हेस्टमेंटही आहे. त्यामुळे अजूनही इव्हन यंगस्टर्स पण सोन्यामध्ये गुंतवणूक फिजिकल सोनं पण घेत आहेत. पण जे फायनान्शियल लिटरेट आहे, जे रेग्युलरली ज्यांच्याकडे डीमॅट अकाउंट आहे, जे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करतात, त्यातली जी नवीन पिढीतली लोक आहेत ती त्या थोड्या ऑप्शनकडे वळत आहेत. पण त्याचा जो शेअर आहे ओव्हरऑल ह्याच्यातला तो 5-7% वर अजूनही नाही आहे. म्हणजे अजूनही मेजरली सोनं फिजिकल फॉर्ममध्येच घेतलं जातं. बरोबर. कारण ज्या बाकीचे फॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये होल्डिंग कॉस्ट आहे, काही ॲन्युअल फीज आहेत. बरोबर. ते तुम्हाला ह्याच्यामध्ये लागत नाही. अगदी.
सर आत्ता तुम्ही जसं म्हणालात तसं की फिजिकली सोनं खरेदी करण्यावरती जास्त कल आहे किंवा भर दिला जातो, पण आजच्या पिढीला थोडेसे एलिगंट डिझाईन्सवाले ज्वेलरी आवडते, त्याच्यानंतर अशी हलकी फुलकी अगदी नाजूक अशी डिझाईन असलेली ज्वेलरी आवडते. आज मी आपल्या वामनहरी पेठेंमध्ये जर मी गेले तर मला तिथे पारंपरिक दागिने तर बघायला मिळतात. त्याचबरोबर आता तुम्ही नवनवीन दागिन्यांच्या व्हरायटीज आणतच असतात, दरवर्षी वेगवेगळे दागिने आणतात. मला सांगा की तरुण पिढी तुमच्याकडे जेव्हा सोनं खरेदी करायला येते, त्यांना नेमकं काय आवडतं सोन्यातलं, काय खरेदी करायला आवडतं? कारण की एकतर बजेट हे फार महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर तो दागिना आयुष्यभर आपल्यासोबत असला पाहिजे हेही तितकंच खरं आहे. म्हणजे रोजच्या वापरात आपण काही सोन्याचे दागिने नाही घालत, पण अदरवाईज छोट्याशा फंक्शनसाठी किंवा एखाद्या लग्नासाठी तर त्यासाठी मला त्याबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. जे यंगस्टर्स किंवा काय म्हणतात 30च्या आतले 33च्या आतले जे कस्टमर्स येतात, तर तेव्हा त्यांच्या मनामध्ये बऱ्याचदा प्रश्न असतो की माझ्यासाठी काय आहे, तुमच्याकडे काय मिळेल का? तर त्याच्यासाठी येस, लाईट वेटचे दागिने किंवा 9 to 5 दागिने किंवा रेग्युलर तुम्ही घालू शकता, नुसतं तिजोरीत ठेवू शकत नाही, लॉकर ज्वेलरी नाही होणार त्याची, अशी टर्म आहे ती. तर तसे नक्कीच घेतात. पण आत्ता मी असे ट्रेंड बघतोय की दोन्ही एक्स्ट्रीम बाजूनी डिमांड आम्हाला बघायला मिळते. म्हणजे लाईट वेटचे लोक दागिने घेत आहेत, ॲट द सेम टाईम हेवी वेटचे दागिने, ब्रायडल वेअरचे दागिने हे पण घेत आहेत. बरं. म्हणजे जे बजेट कॉन्शियस आहेत, ज्यांना रेग्युलर घालायचं आहे, ते लाईट वेटचे 9 to 5 टाईपचे दागिने पण घेत आहेत. पण जे HNIs आहेत, थोडे अफ्लुएंट लोक आहेत, ते इतके रेट्स वाढले तरीसुद्धा ते हेवी 100 ग्रॅम 80 ग्रॅम 125 ग्रॅमचे असे हेवी दागिने पण घेतात. त्यामुळे दोन्ही एक्स्ट्रीम एंडला पण आम्हाला डिमांड दिसते, वेगवेगळे आहेत, वेगळे आहेत. बरोबर. दुसरी एक ट्रेंड मला आता इंटरेस्टिंगली तुम्हाला सांगायला आवडेल की रेट आता हळूहळू 70-80 करत आज 1.25 लाखापर्यंत आलाय. त्यामुळे पूर्वी आता म्हटलं की जावयाला 10 ग्रॅमची चेन द्यायची, तर ती पुढे 70-80 हजार पडायची, आज ती 1.25 लाख 1,30,000 पडते. त्यामुळे लोकांची बजेट सगळी बिघडलीत. ज्या रेटनी सोनं वाढलंय त्या रेटनी लोकांचे इन्कम्स काही वाढलेले नाहीत. देअर बजेट्स हॅव नॉट ग्रोन. त्यामुळे लोक कुठेतरी ॲडजस्ट करतात किंवा 10 ग्रॅमच्या ऐवजी मग 7 ग्रॅमचे देतात, 8 ग्रॅमचे. त्यात एक नवीन ट्रेंड असं बघायला मिळाला की लोक हळूहळू 18 कॅरेट ज्वेलरी पण ॲक्सेप्ट करायला लागले. बरोबर. त्यामुळे जोपर्यंत त्या 18 कॅरेट ज्वेलरीचा लुक, त्याचा कलर आणि डिझाईन हे 22 कॅरेट किंवा 23 कॅरेट प्रमाणे असेल तर लोक ते ॲक्सेप्ट करतात. त्यामुळे त्यांचं बजेट क्लिअर कट 10-20% कमी होतं. आणि जी 18 कॅरेट इन्स्टेड ऑफ 22 कॅरेट 18 कॅरेटची जर ज्वेलरी असेल तर त्या सेम डिझाईनला तुम्हाला वजन पण थोडं कमी लागतं. तर ह्या 2-3 ट्रेंड बघायला मिळतात की लोअर कॅरेटेज पण लोक वापरत आहेत, लाईट वेट पण वापरत आहेत, पण ॲट द सेम टाईम हेवी ज्वेलरीची डिमांड कुठे कमी झालेली दिसत नाही. बरोबर. अर्थात ती डिमांड कमी होणारही नाही, कारण आपल्याकडे लग्नसराई हा एक मोठा सोहळा असतो आणि त्यावेळी अर्थात नवऱ्या मुलीला किंवा मुलाला काहीतरी छोटासा काहीना दागिना करायचा असेल तर थोडंसं आपण हा विचार करतो की तो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण बघत असतो. आपल्या संस्कृतीमध्ये सोन्याला एवढं महत्त्व काय आहे? कारण पूर्वापार फायनान्शियल प्लॅनिंग, सेव्हिंग वगैरे हे असे या फॉर्ममध्ये हे शब्द नव्हते. त्यामुळे जे त्यावेळेला ज्यांनी सिस्टीम्स लावल्या त्याने अशा सिस्टम लावल्या की जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येक इव्हेंटला तुम्ही काहीतरी थोडं थोडं सोनं घ्यायचं. बरोबर. म्हणजे बाळ जन्माला आलं, तुम्ही सोन्याचा चमचा दिला, वाढदिवसाला काही दिलं. सो ही सिस्टीम किंवा ही प्रथा का आली होती की त्यानिमित्ताने जो एंड जो ग्राहक आहे तो थोडं सोनं सेव्हिंग करेल आणि त्याच्या अडीअडचणीला ते कामाला येईल. बरोबर. त्यामुळे हे असं नाही असं खाऊन ती फायनान्शियल डिसिप्लिन आपल्या संस्कृतीमध्ये होती. बरोबर. आणि मला वाटतं सोन्याकडे आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतो आणि अर्थात त्याचा फायदा अनेकांना होत असतो. अगदी थोड्या सोन्यातून आपण एक छान दागिनाही घेऊ शकतो पुढे जाऊन. सर, सगळ्यात महत्त्वाचा इथे प्रश्न येतो तो म्हणजे महिलांबद्दलचा. कारण स्त्रियांना प्रचंड क्रेज आहे सोन्याची आणि सोन्याच्या दागिन्यांची.
अर्थात त्यांना असं वाटत असतं की आपल्याकडे अशी काहीतरी वेगळी युनिक ज्वेलरी असावी. त्यासाठी ते प्रयत्न करत असतात, थोडं थोडं सोनं साठवत असतात, पैसे साठवून त्या कधी ना कधीतरी एखादा दागिना त्यांना वाटतो की करावासा. तर तुम्ही काय सांगाल की महिला ह्या सोन्याच्या दागिन्यांकडे किंवा दागिन्यांच्यापेक्षाही गुंतवणुकीकडे कसं बघता? सगळ्या महिलांना असं वाटत असतं की मी अधिक खुलून दिसावं, अधिक चांगलं दिसावं, आणि त्याच्यासाठी गोल्ड किंवा ज्वेलरी सारखं दुसरं साधन नाही. ऑब्व्हियसली कपडे आहेत तुम्हाला खुलवतातच, पण दागिन्यांनी अजून एक त्याला 4 चान लागतात. बरोबर. आणि ती जी काय म्हणतो इंट्रिन्सिक डिझायर आहे प्रत्येक स्त्रीमध्ये, त्याच्यामुळे हे सोन्या चांदीचे डिमांड आहे. पण ॲट द सेम टाइम जी घरची स्त्री त्याच्याकडे दागिना ऑर्नामेंटेशन म्हणून बघते, तर तो घरचा पुरुष आहे तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत असतो. हे दोन्ही त्याच्यामध्ये साध्य होतं. बऱ्याचदा लोक मला विचारतात, अहो ते तुम्ही दागिना इन्व्हेस्टमेंट म्हणता, पण त्याच्यामध्ये मेकिंग चार्जेस असतात, त्याचं काय? आता तुम्ही उदाहरणार्थ पाहिलं, दरवर्षी गेल्या 20 वर्षाचं गणित केलं तर 17% सोन्याच्या किमती वाढलेल्या आहेत. जर तुम्ही आज घेतलं आणि 15 ते 17% मजुरीचं प्रमाण असतं. 100 रुपयाचं सोनं असेल तर 15-17% त्याच्यात मजुरी असते. म्हणजे एका वर्षामध्ये तुमची ती मजुरी फुकट होऊन जाते, बिकॉज प्राइसेस हळूहळू वाढतच असतात. त्यामुळे स्त्रिया जरी आनंद किंवा ते त्याचं ऑर्नामेंटेशन ह्या कारणासाठी घेत असल्या तरी ॲट द बॅक ऑफ द माइंड ते हळूहळू त्याच्या इन्व्हेस्टमेंटचा पण फायदा होत असतो. त्यामुळे या दोन्हीचं सुवर्णमेलफ होऊन दागिन्यांचे महत्त्व वाढतं. बरोबर. पण मग ह्या सगळ्यामध्ये आत्ता तुम्ही जसं म्हणालात की सोन्याचे दर हे वाढतच असतात, मग पुढे जाऊन सस्टेनेबिलिटीबद्दल चर्चा होते घरामध्ये, किंवा कसा पुनर्वापर होईल, किंवा हेच दागिने आपण मोडून नवीन एखादा दागिना तयार करू शकतो का, मग त्याच्यामध्ये घट होते असं एक साधारणपणे बोललं जातं. आणि मग ते दागिने आपण तसेच ठेवतो, पण कधी कधी असं होतं की जुन्या स्टाईलचे आहेत, थोडेसे आपण आता नवीन ट्रेंड आला आहे त्याप्रमाणे दागिने तयार करून घेऊ. मग आपण ते दागिने मोडून नवीन दागिना करणं योग्य आहे की नवीनच सोनं घेऊन दागिना करणं योग्य आहे? ॲक्च्युली त्याचा एक बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. कारण मी माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे मी बघतोय तर साधारण 100 ग्रॅम आम्ही दागिने विकले तर त्यातले 25 ते 30% हे जुनं सोनं कस्टमर घेऊन यायचे, त्यांचे जुने दागिने घेऊन यायचे आणि 100 ग्रॅमचं करून घ्यायचे. आणि जेव्हा रेट्स वाढत असतात तेव्हा हे प्रमाण हळूहळू बदलायला लागतं. म्हणजे आजच्या तारखेला तुम्ही बघायला गेलात तर 100 ग्रॅम सोन्याच्या समोर ऑलमोस्ट 45% जुनं सोनं येत आहे. त्यामुळे ते आणि त्या जुन्या सोन्याला त्यांना आजच्या रेटप्रमाणे मोबदला मिळून त्या नवीन वस्तू घेऊ शकतात. त्यामुळे हे जुनं सोनं देऊन घेणं हे पण फायद्याचं आहे. प्रत्येकाच्या फायनान्शियल कंडिशनप्रमाणे ते कमी जास्त करून ते घेऊ शकतात. त्यामुळे ते घेतल्याने तुमचं काही नुकसान होत नाही. पण ॲट द सेम टाईम थोडंसं जुनं वापरून थोडं नवीन घेतलं तर ती इन्व्हेस्टमेंट पुढच्यासाठी तुम्हाला होऊ शकते. सो त्याचा दोन्हीचा बॅलन्स प्रत्येकाने आपल्या वॉलेट साईजप्रमाणे त्यांच्या घरी असलेल्या सोन्याप्रमाणे त्यांनी करावा. आणि कित्येकदा मी टी व्हीवर जातो तेव्हा मला विचारता, सर ये लोग डरते नहीं है क्या इतना रेट बढ़ गया? तर म्हटलं डरने से ज़्यादा खुश हो जाते हैं. कारण आत्ता तुम्ही म्हणत जुनं सोनं, तसं प्रत्येकाच्या घरामध्ये तिजोरीमध्ये जुनं सोनं स्त्रीधन ठेवलेलं असतं. त्या ॲसेटची किंमत वाढते. त्यामुळे स्त्रियांना सोनं वाढलं, किंमत वाढली तर त्याचा आनंद होतो, धसका नाही घेत. अगदी. आत्ता सर तुम्ही जसं म्हणालात तसं की ते धन आहे, स्त्रीधन आहे आणि त्याच्यामध्ये खूप भावना दडलेल्या असतात. असं पण मी ऐकलंय की मला जुना दागिना मोडून नवीन दागिना करायचा नाही आहे, मला नवीनच दागिना करायचा आहे, असे पण अनेक ग्राहक तुमच्याकडे येत असतात. आणि मला वाटतं की वामन हरी पेठे ज्वेलर्सचं हेच खास वैशिष्ट्य आहे. एकतर त्यांच्याकडे वेगवेगळे पारंपरिक दागिने तर मिळतात, त्याला नवीन साजही चढवलेला असतो, पण सोन्याचे दागिने खरेदी करताना वामन हरी पेठे ज्वेलर्सच का निवडावं? मीच कसं सांगू पण सांगतो नाही, तुम्ही सांगा, कारण की आज तुमचे लाखो ग्राहक आहेत सर. आणि मला वाटतं की म्हणजे आम्ही पण तुमच्याकडनं अनेक दागिने विकत घेतलेले आहेत. आजही एक तो विश्वास आहे
कारण सोनं खरेदी करणं, कुठल्याही ज्वेलरकडे जाऊन आपण नाही सोनं खरेदी करत. बरं, जे तुम्ही म्हणाला तसं विश्वास आहे. तर आमची जी टॅगलाईन आहे त्याच्यात आम्ही असं म्हणतो की प्युअर ट्रस्ट सिन्स 1909. म्हणजे ट्रस्टमध्ये पण प्युरिटी आहे. लोकांचा आमच्यावर विश्वास काय आहे तर आम्ही सचोटीने काम करतो. सगळ्या गव्हर्नमेंट पॉलिसीज आम्ही फॉलो करतो आणि जे योग्य आहे तेच करतो आणि कस्टमरला ऑलवेज आम्ही प्रथम प्राधान्य देतो. बरोबर. आणि दुसरं म्हणजे आम्ही मध्ये एक सर्वे केला होता, त्यात असं लक्षात आलं की लोकांना ट्रस्ट हा महत्त्वाचा आहे. पण त्याच्याबरोबर आता दागिन्यातले डिझाईन्स ही पण तितकीच किंवा त्याच्यापेक्षा जास्ती महत्त्वाची झाली आहेत. त्यामुळे वामनरी पेठे का तर ट्रस्ट आहे, सचोटी आहे, राईट सर्विस तुम्हाला मिळते, चांगला एक्सपिरियन्स मिळतो. पण ॲट द सेम टाईम तुम्हाला नवनवीन डिझाईन्स, लेटेस्ट डिझाईन्स, नाविन्यपूर्ण डिझाईन्स, जे आमचे नाविन्य कलेक्शन्स आहे ते डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील. कारण शेवटी सोनं नुसतं इन्व्हेस्टमेंट घेणार असेल तर एखादा माणूस लगडी घेईल, पण दागिना त्या स्त्रीने घालून नवीन काहीतरी बघून जेव्हा समोरची स्त्री विचारते अगं छान आहे ग कुठनं घेतला, तेव्हा जो आनंद मिळतो त्या स्त्रीला ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही डिझाईन फोकस्ड आमचा आहे आणि दरवर्षी आम्ही नवनवीन कलेक्शन्स घेऊन येतो. त्याच्यामुळे तुम्हाला सचोटी आणि ट्रस्ट बरोबर लेटेस्ट डिझाईन्स तुम्हाला आम्ही जगभरातनं मागवून इथे तुम्हाला आणून देतो. हा कस्टमरचा फायदा. आणि सर तुम्ही स्वतःसुद्धा ह्या डिझाईन क्षेत्रामध्ये आहात, म्हणजे गेले 30 वर्ष तुम्ही हेच काम बघतायत आणि मार्केटिंग, त्याचबरोबर लोकांपर्यंत कसं पोहोचायचं वेगवेगळ्या ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून. मला ह्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, काय वेगळेपण असतं तुमच्या जाहिरातीचं, मार्केटिंगचं आणि अर्थातच दागिन्यांच्या कलेक्शनचं. आता नवीन ह्या दिवाळीनिमित्त काही नवीन कलेक्शन येत आहे का? येस, प्रथम मी कलेक्शनबद्दल सांगतो तुम्हाला. गेली 10-12 वर्ष आम्ही दरवर्षी आमच्या नाविन्य कलेक्शनमधलं एक नवीन पान घेऊन येतो. बरोबर. आणि नाविन्य हे आमचं फ्युजन कलेक्शन आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन दागिन्यांमधले जे काही मोटिव्स म्हणतो आपण ते घेऊन त्यांना नाविन्यपूर्ण आजच्या कॉन्टेम्पररी जगामध्ये जे स्त्री परिधान करून वावरू शकेल अशा स्वरूपामध्ये आम्ही त्यांना प्रेझेंट करतो. बरं. आणि त्याचं उगम पण तुम्हाला एक गंमतशीर सांगतो की मी ट्राय करतो की काउंटरवरती किंवा फ्लोअरवरती रेग्युलरली तिथे उभं राहायचं, कारण ऑफिसमध्ये न बसता. तर त्यावेळेला कित्येकदा अशा यंग मुली यायच्या की मला नथ घ्यायची आहे किंवा मला ठुशी घ्यायची आहे असं यायच्या त्या. आणि मग त्यांना आम्ही दाखवायचो. तर मला हां मग ही नथ सेम आहे का, ही माझ्या आईकडे पण आहे, माझ्या आजीकडे पण आहे, मग मला वेगळं काय घ्यायचं, मग नको मला नथ. म्हणजे यंग जनरेशनला आपले पारंपरिक दागिने हवे आहेत, डिमांड आहे, त्यांना घालायचं आहे, पण त्यांना आजच्या रूपामध्ये त्यांना आवडतील अशा स्वरूपात ते नाही आहेत. म्हणून आम्ही हे फ्युजन कलेक्शन, नाविन्य कलेक्शन आणलं. किंवा नाविन्य नथ आहे, नाविन्य तन्मणी आहे, नाविन्य बाजूबंद आहे, किंवा नाविन्य ठुशी आहे, नाविन्य सरी आहे. असे अनेक कलेक्शन्स आम्ही केली की त्याच्यामध्ये त्यांनी नुसते ऐकलेले दागिने किंवा आईकडे असलेले, आजीकडे असलेले दागिने त्यांना आज घालता येतील अशा स्वरूपात आम्ही ते प्रेझेंट केले. आणि ह्या वर्षी आम्ही एक नाही तर 2 स्पेशल कलेक्शन्स घेऊन आलेलो आहोत. एक म्हणजे नाविन्य साज. कोल्हापुरी साज हा सगळ्यांना अतिशय आवडणारा दागिना आणि प्रत्येकजण म्हणतात की माझ्याकडे एक तरी साज पाहिजे. बरोबर. पण आता रेट्स खूप वाढलेले आहेत आणि साजाला 50-70-100 ग्रॅम पण वजन लागतं. तुम्ही काय प्रकारचा घेता त्याच्यामुळे मग ते बजेट खूप वर जातं. त्यामुळे आम्ही इनोव्हेटिव्ह टेक्निक वापरून, धाग्यांचा वापर करून नवीन नाविन्यपूर्ण साज, नाविन्य साज असं प्रेझेंट केलं की ज्याच्यामध्ये 12-15 ग्रॅमपासून तुम्हाला साज 30 ग्रॅमपर्यंत मिळत आहेत. आणि त्याला एकदम खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आणि दुसरं यावेळेला आम्ही आणलं ते नाविन्य नवरत्न. बरं. कारण आपल्याकडे एक नवरत्न किंवा नवग्रहाला खूप महत्त्व आहे. बरोबर. पण आज नवग्रहाचं काय म्हटलं तर लोकांकडे जनरली एक अंगठी असते किंवा कुडी असते, आणि पण त्यांना पाहिजे असं नवीन प्रकारची डिझाईन्स नसतात. त्यामुळे नवरत्नांचा वापर करून आम्ही नाविन्यपूर्ण डिझाईन्स आणले आहेत, पेंडंट्स आणले आहेत
की जे पुढे येणाऱ्या लग्न सराईला आणि दिवाळीला वगैरे कस्टमर्स घालू शकतील. तर ह्या 2 नवीन कलेक्शन्स ह्या आम्ही सीझनला घेऊन आलो आहे. पुढचा प्रश्न तुम्ही विचारलात की मार्केटिंगचं कसं करता. तर मार्केटिंग करताना म्हणजे किंवा ब्रँडिंग करताना माझं प्रिन्सिपल असं होतं की यू हॅव टू फोकस ऑन द कंझ्युमर. आणि तुमचा कस्टमर जसा बदलेल त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे कम्युनिकेशनमध्ये हे बदल करायला पाहिजे. बरोबर. किंवा तुमचा जो एंड कंझ्युमर आहे तो जे मीडिया बघतोय, जे मीडिया कंझ्युम करतोय तिथे तुम्ही असायला पाहिजे. म्हणजे तो जे बघतोय तिथे तुम्ही पोचलात की तुमचं डायरेक्ट त्यांच्यापर्यंत पोचू शकतो. आणि आम्ही असा विचार करत होतो की वामनहरी पेठे म्हणजे काय आहे, वामनहरी पेठे ज्वेलर्स म्हणजे काय आहे. तर त्याच्यातनं अशी आम्हाला ही टॅगलाईन आली आमची की सोनेरी क्षणांचे सोबती वामनहरी पेठे ज्वेलर्स. कारण एक आमच्या लक्षात आलं की ज्वेलरी बिझनेस किंवा आमचा व्यवसाय असा आहे की जेव्हा हा एकमेव असा व्यवसाय की जेव्हा लोक आनंदात असतात, सेलिब्रेट करतात, तर त्यावेळेला ते ज्वेलरकडे जातात किंवा आमच्याकडे येतात. त्यांच्या आनंदाच्या क्षणी ते येतात. बरोबर. आणि गोल्ड किंवा सोन्याचे दागिने हा आमचा मेन स्टे आहे. म्हणून सोनेरी क्षण. त्यांचे जे आनंदाचे क्षण ते सोनेरी करतात दागिने घेऊन. आणि सोनेरी क्षणांचे सोबती का, तर आम्ही त्यांच्याकडे असं बायर किंवा सेलर असं आमचं नातं नाही आहे. आम्ही त्यांच्या बरोबरीने त्यांना गायडन्स देऊन राईट गोष्ट द्या, खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांच्या आहोत. म्हणून सोनेरी क्षणांचे सोबती ही आमची टॅगलाईन आम्ही कॉइन केली होती. आणि ती लोकांना खूप आवडली. आणि ही नुसती टॅगलाईन न करता आम्ही आमच्या प्रत्येक व्यवहारामध्ये, कस्टमरशी बोलताना, ॲम्बियन्समध्ये, त्याच्यामध्ये ते आम्ही आत्मसात करायचा प्रयत्न करतो. अगदी. आणि ते दिसतं तुमच्या प्रत्येक ब्रँचमध्ये. आज 3 राज्यांमध्ये तुमच्या जवळपास 30 ब्रँचेस आहेत ना. अर्थातच हे सगळं आहे सर, पण एक ग्राहकांशी एक वेगळं नातं तुमचं निर्माण झालेलं आहे. विश्वासाचं तर आहेच आणि सोनेरी क्षणांच्या सोबतीचं सुद्धा आहे. मग काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजचा वापर करून काही स्कीम्स तुम्ही ग्राहकांसाठी आणतात का, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. गेल्या 5-10 वर्षामध्ये टेक्नॉलॉजीचा काय म्हणतात शिरकाव या सगळ्या क्षेत्रांमध्ये झालेला आहे. बरोबर. आणि जो व्यावसायिक टेक्नॉलॉजी बेटर वापरेल त्याची सरशी होणार हे आता सत्य आहे. त्यामुळे आम्ही जी नवीन टेक्नॉलॉजी येते ती काय म्हणतात आत्मसात करायचा प्रयत्न करतो. ज्याच्यामध्ये नवनवीन सिस्टीम ERP म्हणतो आपण ते करतो, किंवा डिझाईन्समध्ये नवीन AIची तंत्रज्ञान आहे ते वापरलं जातं, किंवा CRMs म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये वापरलं जातं. अशा अनेक पद्धतीने किंवा आमच्या मर्चंडायझिंगसाठी अनेक नवनवीन सॉफ्टवेअर्स आहेत ते वापरले जातात की ज्याच्यामुळे कस्टमरला जे पाहिजे ते राईट टाईमला त्याच्यापर्यंत पोचेल. हे जर आम्ही व्यवस्थित करू शकलो तर कस्टमरला काय म्हणतो राईट गोष्ट आणि रिजनेबल दरामध्ये आम्ही देऊ शकतो. त्यामुळे टेक्नॉलॉजीला काही हे नाही. किंवा आता कोरोना काळामध्ये कित्येकदा आम्ही ऑनलाईन झूमवर कस्टमर्सना वस्तू विकल्यात किंवा व्हॉट्सअप कॉलवरती विकल्यात. त्यामुळे जसजशी काळाची गरज असेल त्याप्रमाणे आम्ही हे टेक्नॉलॉजी वापरतो. आता एक नवीन किंवा व्हिडिओ ट्रायऑनची नवीन पद्धत आली की तुम्ही दागिने न घालता हे बघू शकता. बरोबर. ते केलेलं आहे. किंवा आता चॅटबॉट असतात तसं एक नवीन ऑटोमेटेड कॉलिंग सिस्टम्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही कस्टमरच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकता. ते सॉफ्टवेअरच देतं. त्याचा पण आत्मसात करतोय. तर जिथे जिथे टच पॉईंट्स आहेत कस्टमरचे तिथे तिथे आम्ही टेक्नॉलॉजीचा शक्य होईल तेवढा उपयोग करतो. बरोबर. एक थोडासा वेगळा प्रश्न, कारण आज आपण बघतोय की भारतात तर सोन्याच्या किमती ह्या वाढतच चालल्यात. मात्र एक असा देश आहे दुबईसारखा, त्या ठिकाणी सोन्याच्या किमती रिझनेबल आहेत किंवा खिशाला परवडतील अशा आहेत. मग भारतात इतकं म्हणजे सोन्याचे दर का वाढत आहेत आणि दुबईमध्ये का नाही वाढत आहेत? मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की इंडियामध्ये असलेल्या किमतीचं ब्रेकअप काय. बाहेरची सोन्याची किंमत प्लस इम्पोर्ट ड्युटी आणि जो काही टॅक्स लागतो तो,
आणि गुणिले इंडियाचा एक्सचेंज रेट हे पकडून इंडियामध्ये सोन्याची किंमत लागते. बरोबर. पूर्वी काय होतं आपल्याकडे म्हणजे अगदी 1-1.5 वर्षापूर्वीपर्यंत आपल्याला इम्पोर्ट ड्युटी ऑलमोस्ट 16% होती. म्हणजे आज 50,000चं सोनं असेल तर त्याच्यावरती 16% वाढून किंमत खूप वाढायची. आता 1 लाख झालं तर 16,000 रुपये त्या टॅक्समध्ये जातील. बरोबर. पण गेल्या वर्षी आपल्या ऑनरेबल फायनान्स मिनिस्टरने ती डायरेक्ट कमी करून 6%वर आणली. त्यामुळे पूर्वी जे तुम्ही म्हणताय दुबईमध्ये सोनं स्वस्त होतं आणि भारतात महाग होतं त्याचं हे कारण आहे की इम्पोर्ट ड्युटीज आपल्याकडे 15-16% होती. त्यामुळे तेवढं नक्कीच महाग असणार. पण आता ते इम्पोर्ट ड्युटी 5-6%वर आली. त्यामुळे ती जी गॅप होती ती खूप प्रमाणात कमी झालेली आहे. आणि गंमत सांगतो तिकडे जाणारा 90% माल हा भारतात बनलेला असतो आणि इकडनं गेलेला असतो. त्यामुळे ती जी दरी होती ती आता खूप कमी झाली आणि तिकडे कधी कधी रनिंग कॉस्ट जास्ती असतात. बरं. त्यामुळे शेवटी ते एकाच लेवलवर उभं राहतं. तुम्ही म्हणताय बरोबर पूर्वी होती पण आता तेवढी दरी राहिलेली नाही. पण मग दुबईतून सोनं खरेदी करणं योग्य आहे की नाही? तुम्हाला जे डिझाईन आवडेल त्याप्रमाणे घ्या. तिकडे स्वस्त मिळेल म्हणून घेऊ नका कारण आता तेवढी फरक राहिलेला नाही. नंबर 1. नंबर 2 तुम्ही देशाबाहेर कुठलीही खरेदी करता आणि ते घेऊन परत इंडियात येता त्यावेळेला काही कस्टम्सचे किंवा हे रूल्स आहेत अगदी ते तुम्हाला पाळणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे त्याच्यात कुठे तुमच्यात लॉ तुटत नाही ना ह्याची तुम्ही काळजी करून मग नक्की कुठे घेऊ शकता. टर्कीला घेऊ शकता, दुबईला घेऊ शकता, सिंगापूरला घेऊ शकता, कुठे घेऊ शकता. फक्त ते इम्पोर्ट ड्युटी आणि कस्टम्स हे महत्त्वाचं आहे. बरोबर. तुम्ही जसं म्हणालात तसं की वेगवेगळे नाविन्यपूर्ण असे डिझाईन्स तुम्ही दरवर्षी लॉन्च करत असतात. लग्न सराईनिमित्त असेल किंवा दिवाळी किंवा इतर सणानिमित्त हे सगळं आहे. पण ह्याची जाहिरात करताना त्या जाहिरातीकडे कसं बघता? कारण की ती जाहिरात खूप मनाला भावते. अनेक जाहिराती मी वामन हरिपेठे ज्वेलर्सच्या बघितलेल्या आहेत. त्या खूप अटॅच करतात आपल्याला की असं वाटतं अरे किती सुंदर दागिने आहे. खरं तर म्हणजे आपण घेतोच असं नाही पण ती जाहिरात बघताना एक असं वाटतं की आपण हा दागिना घातला तर मला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. कशी तुमची टीम किंवा तुम्ही कोणत्या एजन्सीबरोबर काम करत असाल, काय नेमकं दृष्टिकोन ठेवून तुम्ही जाहिरात करता? मी स्वतः मार्केटिंगचं माणूस असल्यामुळे मला ती आवड आहेच. आणि आमचे मित्र रवी जाधव म्हणजे मूवी डायरेक्टर आणि त्यांचे मिसेस मेघना तर ती आमची एजन्सी आहेत. तर आम्ही ब्रेन स्टॉर्मिंग करून नवीन नवीन काय म्हणतात डिझाईन्स किंवा जाहिराती मध्ये नाविन्यपूर्ण काही करता आलं ते करत असतो. आणि त्याच्यामध्ये आमचं सर्वात महत्त्वाचं हे असतो की त्यातली जी भावना आहे ती कस्टमरपर्यंत पोचली पाहिजे. आणि नुसता दागिना दाखवायचा असं नाही तर ती कम्प्लीट होलिस्टिक त्याच्या मागची स्टायलिंग तुम्ही काय करता. इव्हन प्रत्येक घातलेल्या दागिन्याबरोबरच्या साडी असो किंवा ड्रेस असो त्या इतक्या प्रत्येक डिटेलिंगवरती आम्ही लक्ष देतो. आणि रवी असल्यामुळे काय बघायलाच नको, क्रिएटिव्ह भन्नाट असतं. अगदी अगदी ते तर ग्रेटच आहेत, प्रश्नच नाही. सर अजून एक प्रश्न तो म्हणजे पूर्वी कसे आई वडील आपले थोडं थोडं करून सोनं साठवून ठेवायचे, मात्र आत्ता अशा पद्धतीने आमच्यासारख्या तरुण पिढीनं असं सोनं साठवून ठेवणं शहाणपणाचं ठरेल का? नक्कीच. सोन्याचं जे महत्त्व आहे ते पिढीवर डिपेंडंट नाही आहे. कारण उदाहरण द्यायचं झालं तर 5,000 ते 6,000 वर्षापासनं म्हणजे इव्हन रामायणामध्ये सुद्धा सोन्याला महत्त्व होतं. जसं आमचे एक मित्र सांगतात नेहमी की ते सोन्याचे दागिने सीतामाईनं जेव्हा घेऊन चालले होते तेव्हा त्याने टाकले होते. त्यावेळेला त्या दागिन्यांनी GPS काम केलं होतं. आणि नंतर जेव्हा हनुमानजी गेले आणि ते ओळख पटवायला रामजींची अंगठी दाखवली होती. मग त्यांनी आधार कार्डाचं काम केलं होतं त्यावेळेला. त्यामुळे सोन्याला जर पूर्वापार त्याचं महत्त्व आहे त्यामुळे ते ह्याच्या पुढे पण राहणार. बरोबर. म्हणजे आता कित्येक यंग लोकांना वाटतं काय आई बाबा आपले घेतात त्यांना काही आवड नाही, पण
ते वेळोवेळी घेतलेल्या दागिने किंवा वेळोवेळी घेतलेल्या सोन्यानेच अनेक लोकांचे फ्लॅट झालेले पण पाहिलेले आहेत मी. त्यामुळे ती घरची स्त्री आहे ती ते दागिने विकत नाही पटकन, स्त्रीधन आहे. पण ज्यावेळेला मोठी ॲसेट घ्यायची वेळ येते त्यावेळेला घरची स्त्री पण येते. त्यामुळे सोनं थोडं थोडं घेतलं आईवडिलांनी ते योग्यच केलं. तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या. तुम्हाला असं वाटलं ETF मध्ये घ्या, फिजिकल घ्या, काय हरकत नाही. पण सोनं हे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 15-20% हे असायलाच पाहिजे. कारण फिएट करन्सीची काय म्हणतात ते त्याचं महत्त्व हळूहळू कमी होत चाललं आहे. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं की इन्फ्लेशनचं हेज आहे. त्याची एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो, लोकांना लक्षात येत नाही. ते म्हणतात मला मी FD ठेवली आहे, मला 8% व्याज मिळत आहे असं म्हणतात. पण त्या व्याजावर तुम्हाला इन्फ्लेशन म्हणजे आज 100 रुपयाचे माझे 108 रुपये झाले वर्षभराने, आणि तुमचं इन्फ्लेशन जर 6% असेल तर आज 100 रुपयात जे तुम्ही वस्तू घेऊ शकताय त्याची किंमतच 106 रुपये झाली. म्हणजे नेट तुम्हाला 2%च राहिले आणि त्यात सुद्धा तुमचं जे TDS कट होणार. त्यामुळे इन्फ्लेशन हेज हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे यंग लोकांना पटकन लक्षात येत नाही. पण त्याने जर वेळोवेळी थोडं सोनं घेतलं तर लॉंग टर्ममध्ये त्यांना नक्की फायद्याचं होईल. तर तुमचा प्रश्न की आईवडिलांनी घेतलं तेच आम्ही करायला पाहिजे का, तर नक्की करायला पाहिजे. तुमच्या पद्धतीने करा. बरोबर. मग ते डिजिटल स्वरूपात असेल किंवा फिजिकल स्वरूपात असेल. बरोबर. जेव्हा सगळ्यात अगोदर मला सोनं खरेदी करायचं आहे तर मी काय खरेदी करावं? एक म्हणजे तुम्ही कशासाठी सोनं खरेदी करताय ते मनामध्ये क्लिअर ठेवा. की मी आज घेऊन वर्षभराने विकणार आहे, 10 वर्षांनी विकणार आहे, की मी नंतर मोठा ॲसेट घेईन त्यावेळेला मला हे सोनं वापरायचं आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलं आहे, का मला एन्जॉय करायचं आहे, दागिना म्हणून घ्यायचा आहे. त्याप्रमाणे जर दागिना म्हणून घ्यायचा असेल तर तुम्ही यू कॅन स्टार्ट विथ 9 to 5 ज्वेलरी, रेग्युलर वेअर ज्वेलरी, पेंडंट्स असतात ते घेऊ शकता. पण जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचं असेल तर अगदी छोट्या गोष्टी, 5 ग्रॅमचं कॉईन घेतलं किंवा 10 ग्रॅमचं कॉईन घेतलं, अशी छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करू शकता. किंवा अजून एक महत्त्वाचं की जर तुम्हाला सोन्यात इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल तर SIP सारखं करू शकता. कित्येक ज्वेलर्सकडे स्कीम्स असतात अशा की तुम्ही 10 महिन्याचे पैसे भरा, 11व्या महिन्याचा आम्ही देतो आणि 12व्या महिन्यात तुम्ही ती खरेदी करू शकता. त्याच्यामध्ये पण जाऊ शकता. किंवा दर महिन्याला थोडं सोनं घेतलं तर तुम्हाला वर्षाचा ॲव्हरेज रेट मिळतो. नाही तर बऱ्याच जागा तर लोकांना असं वाटतं की जसं शेअर मार्केटमध्ये गमतीत लोक म्हणतात की इन शेअर मार्केट टाईम इन द मार्केट इज मोर इम्पॉर्टंट दॅन टायमिंग द मार्केट. म्हणजे तुम्ही किती वर्ष शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताय हे महत्त्वाचं आहे. सर्वात कमीत कमी भावात मी घेण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला कधीच लोएस्ट प्राईस मिळत नाही. बरोबर. आणि त्याआधी थांबून राहतात आणि शेवटी हाय प्राईसला घेतात. तसंच सोन्याचं आहे. लोक म्हणतात खाली आलं का मी घेऊ का. कित्येकदा असं झालं लोक 95 आणि 100चा रेट झाला तेव्हा लोक सोनं विकलं त्याने की मी 80 आला की परत घेईन, पण तो परत 80 आलाच नाही. त्यामुळे परफेक्ट लोएस्ट भावाला मिळेल ही मिथ्या आहे, तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे रेग्युलर इंटरव्हलमध्ये थोडं सोनं घेतलं तुम्ही तर दॅट विल ऑलवेज गिव्ह यू बेनिफिट. अगदी शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, कारण सोन्यातली गुंतवणूक ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटकडे आपण त्याच्याकडे बघतो, पण अनेक जण ह्या सोन्यातली गुंतवणूक करताना चुका करतात. ह्या कोणत्या चुका सर्वसामान्यांनी टाळल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? नंबर 1 म्हणजे नुसतं काहीतरी मोठी स्कीम आहे त्याच्या नावाखाली भाळून जाऊ नये. बरं. त्यातल्यात तुम्हाला माहितगार किंवा जुने जाणता कुठला ज्वेलर असेल त्याच्याकडेच तुम्ही जावं. पूर्वी कसं होतं की एक फॅमिली ज्वेलर असायचा. बरोबर. म्हणजे ब्लाइंडली तुम्ही जायचात, आजोबा जायचे, वडील जायचे, तुम्ही जाताय, आणि तो पण त्याचे पण 3 पिढ्या काम करत असायच्या. त्यामुळे तो एक बॉन्ड होता. आता बरेचदा तो राहिलेला नाही, कारण लोक काय म्हणतात वेगळ्या शहरात जातात, शिफ्ट होतात. पण त्यातल्या त्यात प्रतिष्ठित ज्वेलरकडे किंवा माहितगार ज्वेलरकडे गेलात तुम्ही तर दॅट इज सेफर. तिसरं म्हणजे हॉलमार्क केलेला आहे की नाही दागिना ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हॉलमार्किंगच्या ॲडवायझरी कमिटीत होतो मिनिस्ट्रीच्या, पण त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यात लिहिलेलं मार्किंग आणि HUID नंबर लिहिलेला असतो. तो 6 डिजिटचा HUID नंबर असतो, अल्फा न्यूमरिक. बरोबर. तर तो तिथे भिंग ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक ज्वेलरला. तर त्या भिंगाने तुम्ही तो HUID नंबर बघून घ्यायचा
आणि एक BISचं ॲप आहे. त्या ॲपमध्ये जाऊन व्हेरीफाय HUID नावाचं एक त्यातलं सेक्शन आहे. त्याच्यामध्ये ते तुम्ही नंबर टाकले तर तुम्हाला ती वस्तू काय आहे, त्याची प्युरिटी काय होती, कोणी हॉलमार्क केलं आणि कधी हॉलमार्क केलं, त्याची पूर्ण पत्रिका म्हणतो आपण तशी पत्रिका त्याची मिळते. म्हणजे ते खरोखरचं हॉलमार्क केलं आहे का डुप्लिकेट हॉलमार्क आहे ते तुम्ही पक्क डबल चेक करू शकता. आणि सर्वात मोठी चूक लोक खरेदी करताना करतात म्हणजे ते म्हणतात मी टॅक्स वाचू का, मला बिल देऊ नका. 3% टॅक्स यात म्हणजे GST रेजिममध्ये सर्वात लोएस्ट टॅक्स गोल्ड आणि ज्वेलरीला आहे 3%. पण कित्येक लोक म्हणतात जाऊन द्या ना मी 3% पण ते वाचवतो. पण त्यांना एक लक्षात येत नाही की ते 3% वाचवताना 97% किमतीवर रिस्क घेत असतात. ते तुमच्याकडे जर परचेसची प्रूफच नसेल तर तुम्ही कुठलीच त्याच्यावर कार्यवाही करू शकत नाही. का तुम्हाला फॉल्टी काही पीस मिळाला, तुटला, मोडला, प्युरिटी कमी जास्त आहे, काही असेल तर तुम्हाला न्यायव्यवस्थेकडे जायचं असेल तर बिल पाहिजे तुमच्याकडे. बरोबर. त्यामुळे ते 3%च्या आमिषापायी 100% ते पणाला लावतात. तर ते नक्की करू नका. ह्या 2-4 गोष्टी बाकी तुमच्या डिझाईन आवडीप्रमाणे नक्की घ्या. अगदी. आणि मला वाटतं की ह्या दिवाळी निमित्ताने ज्यांच्या घरात आता लग्न सराईचा हंगाम बघायला मिळतोय त्यांनी नक्कीच खरं तर वामन हरी पेठे ज्वेलर्सकडे जाऊन पारंपरिक आणि अर्थातच थोडेसे फ्युजनचे दागिने खरेदी करायला हरकत नाही आहे. नक्की. सर खूप छान वाटलं, खूप छान माहिती तुम्ही या सगळ्या निमित्त दिली. बरेच प्रश्न होते, मनामध्ये भीती होती सोनं खरेदी करायचं की नाही, पण मला वाटतं की ह्या सगळ्याच्या निमित्ताने सोन्याबद्दलची जी एक मिसकन्सेप्शन किंवा तो एक गैरसमज होता तो नक्कीच माझा तरी दूर झाला आहे आणि मला वाटतं की आमच्या प्रेक्षकांचा पण दूर झालाच असेल. एक शेवटचं सांगतो तुम्हाला, स्त्रियांनी का सोनं घ्यावं, दागिने घ्यावे. सरकार म्हणतंय की वुमन एम्पॉवरमेंट व्हायला पाहिजे आणि जर प्रत्येक स्त्रीच्या घरामध्ये सोनं स्त्रीधन तिच्याकडे आहे तर दॅट इज हर कॉन्फिडन्स. त्यांनी ती वुमन एम्पॉवरमेंट मिळते. नक्की न घाबरता सोनं घ्या. अगदी. सर खूप छान वाटलं आणि तुम्हाला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. थँक्यू. खूप छान बिझनेस तुम्हाला आणि सगळ्या प्रेक्षकांनाही. अगदी. आणि तुमचा खूप छान बिझनेस होऊ दे, भरभराट होऊ दे आणि सोन्याचे दर थोडेसे का विना पण आवाक्यात येऊ दे, जेणेकरून सर्वसामान्य सुद्धा अगदी 1 ग्रॅम तरी सोनं दिवाळी निमित्त खरेदी करू शकेल. तेव्हा आजच्या मधुराष्ट्रकच्या ह्या एपिसोडमध्ये आपण सोनं या आपल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि सणासुदीच्या, लग्नसराईच्या आणि गुंतवणुकीच्या सर्वात जवळच्या विषयावर चर्चा केली. अनेक बाबी जाणून घेतल्या. आशिष पेठे सरांनी दिलेल्या माहितीतून नक्कीच तुमचाही सोन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा का होईना बदलला असेल. सोनं हा केवळ दागिना नाही आहे, तर आपल्या भावना, आपल्या परंपरा आणि भविष्याचं सुरक्षित भांडार आहे. पण गुंतवणूक करताना नक्कीच विचारपूर्वक गुंतवणूक करा हं, हे सुद्धा आशिष सर सांगायला विसरले नाही आहेत. तेव्हा लवकरच अशाच एका नव्या अर्थपूर्ण विषयासह आपण पुन्हा एकदा भेटणारच आहोत मधुराष्ट्रक पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत तुमचे दिवस हे सोन्यासारखे उजळत राहो आणि सोनेरी क्षणांचे सोबती तुमच्या आयुष्यात नेहमी सोबत राहो. पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.